शरद पवार गटाकडून लवकरच जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं जाणार आहे आणि यावरून निवडणूक आली की यात्रा आठवते असा टोला अजित पवारांनी लगावलेला आहे। तर शरद पवार गटाकडून रोहित पवारांनी देखील पलटवार केलाय। जनआक्रोश यात्रेवरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये रंगलेला सामना पाहूयात या रिपोर्टमधून। सुप्रिया सुळेंकडून जनआक्रोश यात्रेचा एल्गार। निवडणूक आल्यावर यात्रा आठवते, दादांचा टोला। जनआक्रोश यात्रेवरून ताई दादांमध्ये जुंपली। राज्यातील शेतकऱ्यांची बिकट अवस्था, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांना घेऊन शरद पवार गटानं जनआक्रोश यात्रा काढण्याचा इशारा दिलाय। मात्र जनआक्रोश यात्रेवरून अजितदादांनी टोला लगावलाय। आता 27 तारखेपासून जनआक्रोश मोर्चा 27 ते 30 अमोलदादा आणि मी एकत्रपणे करतोय। आमच्या दोघांच्याही लोकसभा मतदारसंघात कांदा, दूध, आता इथेनॉलच्या जे पॉलिसीमध्ये जे यू-टर्न सारखे करतायत, कन्फ्युजिंग सिग्नल्स येत आहेत, त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होण्यासाठी हा मोठा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। यांना आता उत्साह आलाय, निवडणूक आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक पदयात्रा, विदयात्रा, कोणाला संघर्ष यात्रा सुस्ती, कोणाला पदयात्रा सुस्ती चालायचं। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे। अजित पवारांच्या टीकेला रोहित पवार आणि अमोल कोल्हेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आम्ही पदयात्रा नाही तर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून लोकात जाण्याचा विचार करत असतो, लोकांना महत्त्व देण्याचा विचार करत असतो। आता लोकात जाणं हे त्यांना जर योग्य वाटत नसेल तो त्यांचा विषय। काय शेवटी आम्ही लोकांच्या हिमतीवर, लोकांच्या ताकदीने लढणार आहोत आणि जे सत्तेत आहेत ते पैशाच्या ताकदीवर आणि अहंकाराच्या ताकदीवर लढणार आहे, तो त्यांचा विषय, आम्ही आमचा विषय। मला वाटलं आदरणीय दादांनी इतक्या मोठ्या नेतृत्वानं जर या शेतकरी आक्रोश मोर्चाची ॲडव्हान्समध्ये एवढी दखल घेतली असेल तर दादांकडून हीच अपेक्षा आहे की यातले जे मुद्दे मांडतात या मुद्द्यांची सुद्धा आदरणीय दादांनी तितकीच ॲडव्हान्समध्ये दखल घ्यावी। रोहित पवार एवढ्यावरच थांबले नाहीयेत, तर अजित पवार कारवाईच्या भीतीनं भाजप बरोबर गेल्याचा आरोपही त्यांनी केलाय। सत्तेत राहिल्यानंतर अनेक लोकांना असं वाटतं की सत्ता फक्त आपल्यामुळेच मिळालेली आहे। सत्ता नाहीतर आपण राजकारणात काम करत असताना लोकांमुळे आपण असतो, आपल्यामुळे लोक नसतात, हे कुणी विसरू नये असं आम्हा सगळ्यांना वाटतं। ठीक आहे, आमच्या पुढं मोठी आव्हानं आहेत, मोठी शक्ती आहे, मोठी ताकद आहे, पैसा आहे, आमच्याबरोबर लोक आहेत, अशी आशा आणि अपेक्षा आमच्या सगळ्यांची आहे। एकीकडे शरद पवार गट अजित पवारांविरोधात लढ्याची तयारी करतोय, तर दुसरीकडे भाजपकडून शरद पवार गटाला छुपी मदत होत असल्याची चर्चा आहे। टप्प्याटप्प्यानं अजित पवारांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं जातंय। अजित पवारांचं नेतृत्व भाजपला परवडणारं नाही। तगडा जनसंपर्क आणि परखड बोलणं हीच अजितदादांची ताकद आहे। पक्षात आणि सरकारमध्ये अजित पवारांचा वचक नेहमीच चर्चेचा विषय असतो। अजित पवारांचा वचक कमी करण्यासाठी भाजपनं त्यांना दोनदा गोत्यात आणलंय। सप्टेंबर 2023ला मुख्यमंत्री शिंदेंनी अजित पवारांकडे असलेल्या वित्त विभागाशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेतला। या निर्णयानुसार अजित पवारांच्या वित्त विभागाकडून मंजूर झालेल्या सर्व फायली अगोदर देवेंद्र फडणवीसांकडे पाठवल्या जातील आणि फडणवीसांच्या मंजुरीनंतरच मुख्यमंत्र्यांकडे जातील असा निर्णय घेतला गेला। या निर्णयानं अजित पवार अस्वस्थ आहेत। अशातच नवाब मलिक अजित पवारांसोबत आल्यानंतर फडणवीसांनी एक खुलं पत्र लिहून जाहीर नाराजी व्यक्त करून अजित पवारांना दुसरा धक्का दिला। अजित पवारांचं महत्त्व कमी करत असतानाच पवार विरुद्ध पवार संघर्ष पेटवत ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। शरद पवारांसोबत संघर्ष सुरू राहिला तर त्यांचं भाजपकडे दुर्लक्ष होईल, असं झालंच तर ते भाजपसाठी फायद्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।